नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. सायलीला छोट्या तन्वीचा भास होत असतो, त्यामुळे ती तन्वीच्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे अस्मिता आणि सचिनची घटस्फोटाची केस सुरू असून सचिन ही नवीन कारस्थानं करतोय. अशातच आता ठरलं तर मग मालिकेमध्ये झी मराठी मालिकेतील सावळ्याची जणू सावली फेम अभिनेत्याची एंट्री झाली आहे. अभिनेत्याच्या पात्राचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेतील नीलची भूमिका साकारणारा सुप्रीत कदमची ठरलं तर मग मालिकेत एंट्री झाली. ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली टेप रेकॉर्डर विकत घेत असताना सुप्रीत गाडीतून सायलीचा फोटो काढताना दिसतो. त्याचबरोबर तो सायलीचा पाठलागही करताना दिसतो. सुप्रीत हा सचिनचा माणूस असल्याचं प्रेक्षकांना अंदाज आहे. मात्र भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मराठी अभिनेता सुप्रीत कदमनं सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये नीलची भूमिका साकारली होती. या मालिकेत सुप्रीतच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र या मालिकेमध्ये लीप असल्यामुळे सुप्रीतची मालिकेतून एक्झिट झाली. आता ठरलं तर मग मालिकेत सुप्रीत कदम खलनायिकेच्या भूमिकेमध्ये दिसतोय. त्यामुळे सुप्रीतची भूमिका काय असेल आणि त्यामुळे मालिकेला काय वळण येईल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली मधुभाऊंना तन्वीच्या आवाजाचं रेकॉर्डिंग ऐकवते. सायली मधुभाऊंना मनातून बोलून दाखवते, तेवढ्यात अर्जुन आणि कुसुम येतात. त्यामुळे सायलीच्या मनातील शंका तशीच राहते. आता सायलीला तन्वीचं कोड सुटेल का? त्याचबरोबर मालिकेतील अभिनेत्याच्या एंट्रीनं सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार? अर्जुनला हरवण्यासाठी सचिन कोणता नवा डाव साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.